डॉक्टरांना वारंवार होणाऱ्या मारहाणी विरोधात संपावर गेलेल्या डॉक्टरांवर आता कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय। आज संध्याकाळपर्यंत डॉक्टर कामावर रुजू झाले नाहीत तर त्यांचा 6 महिन्याचा पगार कापण्याचा इशारा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिलाय। संप चालू आहे, डॉक्टरांचा पेशंटचे हाल होत आहेत। काय हालचाली आपल्या विभागाकडून सुरू आहेत, काय कारवाई केली जाणार? गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी संप सुरू आहे। आम्ही त्यांना वारंवार विनंती करतोय। मी स्वतः पहिल्या दिवशी मार्चशी त्या ठिकाणी बोललो, त्यांच्या अध्यक्षांशी बोललो, सचिवांशी बोललो आणि त्यांना मी आवाहन केलं की आपण हा संप मागे घ्या। हे खरं आहे की गेल्या या आठवडाभरामध्ये 3-4 ठिकाणी डॉक्टरांना त्या ठिकाणी मारहाण झाली, सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी कमी होते आणि त्यामुळे हे प्रकार घडलेले आहेत। हे खरं निंदनीय आहे, त्याचा निषेधसुद्धा आम्ही या ठिकाणी केला आणि डॉक्टरना सुरक्षा पुरवण्याच्या बाबतीमध्ये आम्ही त्यांना खरं म्हणजे वचनच दिलेलं आहे की मी सांगितलं की तुम्हाला या महिनाभरामध्ये जवळपास 1100 जे सुरक्षा रक्षक आहेत, गार्ड्स आहेत, त्यांचा या ठिकाणी आमचा जो प्रस्ताव आहे तो फायनान्सकडे होता। मी गेल्या कालच परवा 2 दिवसामध्ये फायनान्स सेक्रेटरी जे प्रधान सचिव आहेत जैन साहेब त्यांना सांगून मी त्या ठिकाणी तो मंजूर करून घेतलेला आहे। या संदर्भामध्ये गार्ड देण्यासंदर्भात सुरक्षा रक्षक पुरवणारी आमच्याकडे जी संस्था आहे रिटायर्ड पोलिसांची मोठी आहे, ती महाराष्ट्राची शासनाची ऑर्गनायझेशन आहे। तर त्याच्या माध्यमातून आम्ही 1100 गार्ड ज्यांना अतिशय चांगले तरुण, ज्यांना जे प्रशिक्षित तरुण आम्ही यांना द्यायचं कबूल या ठिकाणी केलेलं आहे। येत्या आठवडाभरामध्ये आम्ही जवळपास 500 गार्ड त्यांना लगेच देणार आहोत। अल्टिमेटम काय देत आहे त्यांना? कधीपर्यंत कामावरती जोड, नाही तर मेस्मा अंतर्गत कारवाई करणार का? अल्टिमेटम काय? आम्ही सांगितलं की 1100 गार्ड आम्ही तुम्हाला या महिनाभरामध्ये 3 आठवड्यामध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत आणि एवढंच सांगून लेखी देऊन सुद्धा त्यांनी लेखी मागितलं, लेखी दिलं आणि त्यानंतर सुद्धा या ठिकाणी हे डॉक्टर्स कामावर येत नाही आहे आणि म्हणून आम्ही त्यांना आज अल्टिमेटम दिलेलं आहे की आज संध्याकाळी 8 वाजेपर्यंत जर आपण या ठिकाणी कामावर आला नाहीत, आपण यावं आम्ही आवाहन केलेलं आहे, पण आपण आलाच नाहीत तर आम्हाला नाईलाजाने या ठिकाणी कायद्याचं या ठिकाणी सरकार खूप सॉफ्ट होते कुठेतरी सॉफ्ट नाही। आम्ही आज त्याला सांगितलं जर तुम्ही आज संध्याकाळी 8 वाजेपर्यंत कामावर नाही आलात तर पुढच्या 6 महिन्याचा पगार आम्ही या सगळ्या निवासी डॉक्टरांचा त्या ठिकाणी कपात करणार आहोत। तेव्हा पुढच्या 6 महिन्याचा पगार जो आहे तो कपात करणार असं गिरीश महाजनांचं म्हणणं आहे। सरकारने कडक भूमिका घेतली आहे। आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत डॉक्टरांनी हजर व्हावं, अन्यथा कारवाई करू अशी भूमिका सरकारने घेतली आहे। 1100 गार्ड जे आहेत ते पुरवण्याची तयारी सरकारकडनं करण्यात आली आहे, तसा प्रस्ताव ठेवला आहे, मंजुरी मिळवलेली आहे। त्यामुळे आता डॉक्टरांनी एक पाऊल पुढे येऊन संप मिटवावा, अन्यथा 6 महिन्याचं वेतन संध्याकाळी 6 नंतर त्यांचं जे आहे ते कट केलं जाईल। नागपूरमध्ये 311 निवासी डॉक्टरांचं निलंबन करण्यात आलं आहे। नागपूर मेडिकल हॉस्पिटल प्रशासनानं ही कारवाई केली आहे। या निलंबित केलेल्या सगळ्या डॉक्टरांना हॉस्टेलमधून सुद्धा बाहेर काढण्यात येणार आहे। कारवाई केली आहे मी। शासनाने काल म्हटलं होतं की त्यांना नोटीस द्या, रात्री 8 वाजता सगळ्यांना नोटीस दिल्या। जे त्या मास्क कॅज्युअली कॅम्पेनमध्ये आहेत ते लोक, काही सर्व्हिस रेसिडेंट्स आहेत, जे मेडिकल ऑफिसर्स आहेत ते सोडून आणि जे काही उपस्थित झाले आहेत ते सोडून आपले 345 पोस्ट आहेत एकूण, त्याचे असे 310 लोक आहेत ते जे हे मास्क कॅम्पेनमध्ये, त्यांना पण रात्री 8 वाजेपर्यंत नोटीस दिल्या की तुमच्यावर आम्ही कार्यवाही काय करायची नाही म्हणून तुम्ही रुजू होऊन जा। त्यांची आपण 8 वाजेपर्यंत वाट पाहिली। सकाळी पण आलो मी, तर सकाळी कोणी आलं नाही ते। मग संचालकांनी म्हटलं की त्यांना तुम्ही आता निलंबनाची कार्यवाही करा। तर आपण ती 11 वाजेपर्यंत निलंबनाची कार्यवाही पूर्ण केली। जे 310 होते त्या सर्वांना निलंबनाचे आदेश पारित केले, त्या डिपार्टमेंटला दिले, त्यांनी एनरोल केले सगळे ऑर्डर। डॉक्टरांच्या सामूहिक रजेचा आज 3रा दिवस आहे। कोर्टाची सुनावणी उद्यावर गेल्यानंतर आणि नोटीस आल्यानंतरही निवासी डॉक्टरांचं आंदोलन सुरूच आहे। दरम्यान संपावर असलेल्या मुंबईतील सर्व डॉक्टर्सनी जे हॉस्पिटलमध्ये काळ्या फिती लावत मानवी साखळी करून डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेध केला आहे। तर मागण्या मान्य होईपर्यंत काम बंद आंदोलनावर डॉक्टर्स ठाम आहेत। दरम्यान मुंबईत आजही पेशंटचे हाल होत आहेत। येथील केईम हॉस्पिटल बाहेर पेशंटच्या रांगा लागलेल्या आहेत। त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आमचे रिपोर्टर प्रभात पोथरकर याने। राज्यभरातून रुग्ण जे आहेत ते हॉस्पिटल्समध्ये मुंबईला येत असतात। मी आता केएमच्या बाहेर उभा आहे आणि आलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काय सांगाल बाबा, कुठून आलात आणि आतमध्ये तुम्हाला घेतलंय का? औरंगाबादवरून आलो आम्ही आणि इथं इथं नाव, या दवाखान्याचं नाव सांगितलं, इथं आलो तर आम्ही ते म्हणे बा आता आज चालतच नाही, दवाखाना बंद आहे, तुम्ही कुठं तुमची सोय लावा, तिथेच राहा। मी बुलढाण्याहून आलेलो आहे आणि आम्हाला ऑपरेशन सांगितलेलं आहे मेंदूचंच। तर आम्ही ज्यावेळेस इथं आलो तर त्यांनी आम्हाला आज घेतलेले नाही आणि आज ऑपरेशन करणे आमच्यासाठी खूप आवश्यक होते। तर त्यांनी सांगितलं आम्हाला की तुम्ही आज घरी जा आणि जोपर्यंत संप मिटणार नाही
तोपर्यंत तुम्ही इथे येऊन काही फायदा होणार नाही. तर ज्यावेळेस संप मिटेल त्यावेळेस तुम्ही या. 10 दिवस अगोदर 22 तारीख दिली चष्म्याचा नंबर करता, पण आता सगळं बंद आहे. मी उल्हासनगरवरनं येतो आहे. सकाळी 4 वाजता उठून निघालो आहे. वेळ जर्नलिस्ट विकाससोबत प्रभात पोतरकर, महाराष्ट्र वन, मुंबई. संपावर गेलेल्या 500 निवासी डॉक्टरांना मुंबई महापालिकेने नोटीस बजावली आहे. कोर्टाच्या निर्णयानुसार कामावर रुजू होण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत. दरम्यान आदेशाचे पालन न केल्यास नोंदणी रद्द करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. गेल्या 2 दिवसांपासून डॉक्टर संपावर गेलेत. मारहाणीच्या निषेधार्थ हा संप करण्यात येतोय. या संपामुळे रुग्णसेवेला मोठा फटका बसला आहे. हे लक्षात घेताच मुंबई महापालिकेनेही डॉक्टरांना नोटीस पाठवली आहे. 48 तास उलटूनही डॉक्टरांचा संप सुरूच आहे. पुण्यात निलंबनाची नोटीस बजावायला सुरुवात केल्यानंतर डॉक्टर कामावर परतलेत. 105 निवासी डॉक्टर कामावर परतलेत. पुण्यात एकूण 250 निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर गेले होते.